नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत भरपूर अशा योजना राबवल्या जात आहेत। आज आपण अशा एका योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। 15,000 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला 10 लाख रुपयांचा परतावा या योजनेमधून 100% दिला जाणार आहे। मित्रांनो, पूर्ण लाईव्ह प्रूफ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे। अनेक व्यक्तींना आतापर्यंत या योजनेबद्दलची माहिती नाही आहे। भरपूर अशा लोकांना या योजनेबद्दल माहिती असेल, परंतु डिटेल्स माहिती आतापर्यंत त्यांना मिळालेली नाही आहे। मित्रांनो, पूर्ण मी या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे। आता पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जी आरडी स्कीम राबवली जाते, म्हणजेच रिक्वायरिंग डिपॉझिट। आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तर तुम्हाला परतावा जो आहे मॅच्युरिटी पिरियडमध्ये कशा पद्धतीने दिलं जातं याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। थोडक्यात आपण आरडी म्हणजे काय, या आरडीचे फायदे काय आहेत याबद्दलची माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आरडी म्हणजे रिक्वायरिंग डिपॉझिट। आता यामध्ये जर आपण डिपॉझिट केलात तर आपल्याला चांगल्या पद्धतीने इंटरेस्ट रेट मिळतं आणि 5 वर्षाच्या नंतर जे काही तुम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी जमा करताय त्याचा परतावा व्याजासहित तुम्हाला परत दिलं जातं। आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी आहेत। आरडी हे प्रायव्हेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत, प्रायव्हेटमध्ये आरडी काढलेले आहेत, म्हणजे प्रायव्हेट बँकेमध्ये काढलेले आहेत। आता त्या ठिकाणी जर प्रायव्हेट बँकेमध्ये जर तुम्ही गेलात किंवा आरडीचं खातं काढलात तर त्या ठिकाणी सिक्युरिटी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार नाही, हे ध्यानात ठेवा। जर कदाचित तुम्हाला त्यातून इंटरेस्ट रेट चांगल्या पद्धतीने मिळत असेल, परतावा चांगल्या पद्धतीने मिळत असेल, परंतु तुम्ही त्या ठिकाणी सिक्युअर नाही, हे ध्यानात ठेवा। जर तुम्ही नॅशनलाइज बँक असेल किंवा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्ही आरडीचं एखादा अकाउंट काढला आहे, त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, त्याच्यातून तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे तो कमी मिळेल, परंतु सिक्युअर त्या ठिकाणी तुम्ही राहणार आहे। सिक्युरिटी एकदम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे, हे ध्यानात ठेवा। मित्रांनो, अनेक व्यक्ती आरडीचा अकाउंट काढलेले आहेत, परंतु त्यामध्ये आपण जास्तीत जास्त किती रुपये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो याबद्दलची सुद्धा माहिती नाही आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स माहिती समजून घेणार आहोत। 100 रुपये जर आपण त्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलात तर त्यातून किती फायदा होणार आहे, 200 रुपये, 500 रुपये, 600 रुपये, 1000 रुपये, 2000, 3000, 5000, 10000, 15000 जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्यातून आपल्याला जर परतावा जर घ्यायचा असेल तर तो 5 वर्षाच्या नंतर आपल्याला परतावा किती मिळणार आहे, त्यावरती इंटरेस्ट रेट जो आहे तो किती आपल्याला परत मिळणार आहे, हे पूर्ण डिटेल्स आपण पोस्ट ऑफिसच्या जो अधिकृत पोस्ट ऑफिसचा इन्फो ॲप आहे या ॲपच्या माध्यमातून डिटेल्स माहिती आपण लाईव्ह समजून घेणार आहोत। अनेक व्यक्तींना माहिती नाही आहे, आरडीमध्ये सुद्धा आपण 1 वर्षाच्या नंतर जर आपल्याला परतावा घ्यायचा असेल किंवा 1 वर्षाच्या नंतर जेवढी रक्कम आपली जमा झालेली आहे त्यामधून अर्धी रक्कम जर आपल्याला मिळवायची असेल तर ती सुद्धा आपल्याला या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आरडी स्कीममध्ये ती स्कीम अवेलेबल आहे। आता 1 वर्ष सलग जर तुम्ही हप्ते आहेत भरलात, 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला काहीतरी काम पडलेलं आहे, 1 वर्षाच्या नंतर त्यातली रक्कम तुम्हाला मिळवायची असेल, आता उदाहरणार्थ 50,000 रुपये 1 वर्षापर्यंत तुमची रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे। आता 50,000ची अर्धी रक्कम जी आहे म्हणजे 25,000 रुपये 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं आणि परत त्यामध्ये कंटिन्यू करता येतं, हे ध्यानात ठेवा। अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे। त्यानंतर लोन सुद्धा या आरडीमध्ये उपलब्ध आहे। मित्रांनो, सध्या 1 एप्रिल 2024 पासून आरडीची जी इंटरेस्ट रेट आहे ती सुद्धा वाढून सध्या मिळत आहे। तर यामध्ये 6.7ची सध्या इंटरेस्ट रेट अवेलेबल आहे, किती 1 एप्रिल 2024 पासूनचा। अनेक व्यक्तींना माहिती नाही आहे, आपण जर 100 रुपये इन्व्हेस्टमेंट केलात या आरडी स्कीममध्ये, 200 केलात, 500 केलात, 1000 केलात, 2000, 3000, 4000, 5000, 15000 जर आपल्याला परतावा जर घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने मिळतोय याकडे आपण थोडक्यात या ठिकाणी मी कॅल्क्युलेटर लावतोय। तुम्ही पहा, पोस्ट ऑफिसचा हा ऑफिशियल कॅल्क्युलेटर आहे। यामधून तुम्हाला परतावा कशा पद्धतीने मिळणार आहे, 100 रुपयापासून ते 15,000 रुपयापर्यंतचा आपण डेमो या ठिकाणी घेणार आहोत। 100 रुपयापासून सुरुवात करूया। आता 100 रुपये जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलात तर आपल्याला परतावा किती मिळतो ते आपण पाहूया। आता बघा, या ठिकाणी रक्कम जी आहे तुमची 100 रुपये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तर त्या ठिकाणी तुमचं इन्व्हेस्टमेंट होईल 5 वर्षापर्यंत 6,000 रुपये तुमची या ठिकाणी गुंतवणूक होईल आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे मिळणार आहे किती, 1,137 रुपये तुम्हाला इंटरेस्ट रेट यामधून मिळणार आहे। 7,137 रुपये 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला परतावा म्हणून इथं या पोस्ट ऑफिस अंतर्गत तुम्हाला दिले जाणार आहेत आरडीच्या अकाउंटमधून। आता त्यानंतर आपण पाहूया, जर यामध्ये जर आपण 2,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केलात, 2,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केलात तर यामधून परतावा जो आहे आपल्याला कशा पद्धतीने दिला जाणार आहे
तुमची टोटल या ठिकाणी जे अमाऊंट आहे ती जमा होतील, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट तुमची जमा होईल 1,20,000 रुपये तुमचे जमा होतील। तुम्हाला यामधून इंटरेस्ट रेट जो दिला जाणार आहे 22,732 रुपये यामधून तुम्हाला परत म्हणजे व्याज आहे तो दिला जाणार आहे। आणि टोटल मॅच्युरिटी पिरियडमध्ये तुम्हाला जी अमाऊंट आहे 1,42,732 रुपये यामधून तुम्हाला परतावा म्हणून दिलं जाणार आहे। जर तुम्ही आता चालू वर्षामध्ये RD एखादा अकाउंट काढायचं प्लॅन करत असाल तर भविष्यामध्ये नक्की करून पहा। त्यानंतर आता पुढे 3,000 रुपये जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलात आपण 3,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केला तर यातून परतावा आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे, तुमचे टोटल पैसे या ठिकाणी जमा होतील, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट तुमचा जमा होईल 1,80,000 रुपये तुमचे जमा होतील। आणि यामधून इंटरेस्ट रेट जो आहे 34,098 रुपये तुम्हाला परत या ठिकाणी दिले जातील। आणि त्यानंतर मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये तुम्हाला जो अमाऊंट आहे तो किती मिळणार आहे 2,14,098 रुपये तुम्हाला यामधून परत दिले जाणार आहेत। आता त्यानंतर आपण 5,000 रुपये जर मंथली इन्व्हेस्टमेंट केलात तर यामधून आपल्याला बेनिफिट कशा पद्धतीने मिळतं ते सुद्धा आपण जाणून घेऊया। मित्रांनो, टोटल तुमची रक्कम जी आहे जमा होईल, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट तुमचं जमा होईल 3,00,000 रुपये जमा होतील। आणि त्यानंतर तुमचा इंटरेस्ट रेट जो आहे तो व्याज जो आहे 56,830 रुपये तुम्हाला यामधून व्याज मिळेल। एकूण अमाऊंट जी आहे 3,56,830 रुपये तुम्हाला यामधून दिले जाणार आहेत। आता त्यानंतर 10,000 रुपये जर आपण इन्व्हेस्टमेंट केलात, आता 10,000 जर इन्व्हेस्टमेंट केला तर तुमची टोटल प्रिन्सिपल अमाऊंट होईल 6,00,000 रुपये जमा होईल। त्यामधून तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे मिळणार आहे 1,13,660 रुपये जमा इंटरेस्ट रेट म्हणून तुम्हाला मिळेल। त्यानंतर मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे 7,13,160 रुपये तुम्हाला यामधून दिलं जाणार आहे। आता त्यानंतर आपण 15,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केलात 15,000 रुपये जर इन्व्हेस्टमेंट केला तर यामधून तुमचं अमाऊंट जो आहे प्रिन्सिपल अमाऊंट जमा होणारा 9,00,000 रुपये तुमचे जमा होतील। इंटरेस्ट रेट तुम्हाला या ठिकाणी मिळेल 1,70,490 रुपये। आणि टोटल मॅच्युरिटी अमाऊंट जो आहे 10,70,490 रुपये यामधून तुम्हाला परतावा मिळेल। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी रक्कम तुमच्याकडे आहे, लिमिट यामध्ये काही नाही आहे, तुम्ही कितीही पैसे यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। जसं जसं तुमच्याकडे पैसे असतील त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट यामध्ये करू शकता। पोस्ट ऑफिसच्या भरपूर अशा योजना आहेत, आपण एक एक योजनेबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहे। तुम्ही जर माहिती पाहिली नसेल तर नक्की पोस्ट ऑफिसची वेगळी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे, पाहून घ्या। भविष्यात तुम्हाला नक्की फायदा होणारे स्कीम आहेत। सुकन्या समृद्धी योजनेबद्दलची कालच एक आपण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ घेतलेला आहे, तो जर तुम्ही माहिती पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या। मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।